माय माऊली नमस्कार. श्री डोंगरे महाराज श्रीमद भागवत कथासार दशमस्कंद भाग 86 अभिवाचन करते. ओम नमो भगवते वासुदेवाय. आनंद घ्या, आनंद द्या. भगवंताला वंदन करून प्रारंभ करते. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः. आज आपण धेनुकासुराचा वध बघूया. आता आपण धेनुकासुर वधाची लीला पाहू. तालवनात एक राक्षस गाढवाच्या रूपात राहत होता. एकदा स्त्री दामा इतर बालकाने तक्रार केली की तालवनात फळे तर पुष्कळ, पण धेनुकासूर कुणालाही ती घेऊ देत नाही. बगीच्यात फळे सडक असली तरी जो इतरांना देत नाही तो धेनुकासूर समजावा. आपल्याजवळ पुष्कळ असूनही जो कुणाला काही देत नाही तो कोण? धेनुकासूर. गाढव, देहालाच सर्वस्व मानणारा, अतिसंग्रह करणारा धेनुकासूर. धेनुकासूर तालवनाचा मालक तर नव्हता, पण बरेच वर्षापासून तो त्या वनात राहत होता. त्याने बळजबरीने त्या वनाचा ताबा घेतला. बरेच लोक सार्वजनिक संस्थांचे हिशोब ठेवता ठेवता त्यावर आपला कब्जा करून घेता. कुणी अशा सार्वजनिक संस्थात गोलमाल करून पैसे खाता. या तऱ्हेने समाजाचे धन पचवणारे पुढील जन्मी गाढव बनतात. धेनुकासूर अविद्येमुळे होतो. अविद्या जीवाला संसाराच्या बंधनात फसवीत असते. असे झाले म्हणजे संसारिक पदार्थाविषयी जीवाच्या मनात ममता, रागद्वेष इत्यादी विकार उत्पन्न होतात. जोवर अविद्या नष्ट होत नाही तोवर संसार सुटू शकत नाही. अविद्या जीवाला 5 प्रकारांनी बांधत असते. कोणकोणते 5 प्रकार? स्वरूप विस्मृती, 2 ध्येय ध्यास, 3 इंद्रियाध्यास, 4 प्राणाध्यास, 5 अंतकरणाध्यास. ध्यासात जीव स्वतःला मोठा, स्वरूपवान, विद्यावान, संपत्तीवान मानू लागतो. देहाभिमानी होत असतो. असे लोक दुसऱ्याला अपमान करू लागतात, दुसऱ्यांना त्रास देतात. भगवंताच्या आधी दैविक शक्तीनेच देहाध्यासाचा न्यास होतो. आता बघूया आपण कालिया मर्दन. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे कालिया मर्दन, पण आता कालिया मर्दन परत आपण श्रवण करूया. यानंतर कालिया मर्दनाचा प्रसंग येतो. प्रभूने कालिया नागाचा उद्धार करण्याचा विचार केला. म्हणूनच कृष्ण सर्व बालमित्रांसह यमुनेच्या किनारी एका डोहाजवळ गेला. त्यात कालिया नाग राहत होता. खेळता खेळता चंदू त्या डोहात पडला. सवंगडी म्हणाले, लाला, यात खूप मोठा नाग राहतो, म्हणून याचे पाणी कुणीही पित नाही. तरी पण कृष्णाने डोहात उडी टाकली. कालिया नाग त्याला चावू लागला. जसा तो कृष्णाला चावत होता तसे त्या विषाचे अमृत बनत होते. कण्याने एका हातात त्याची शेपटी, दुसऱ्या हातात त्याचा फणा धरला. तो फण्यावर आरूढ झाला. सर्व मुले भयभीत झाली. कृष्णाने धीर दिला. कृष्ण फण्यावर नाचू लागला. कृष्ण आपले वजन वाढवू लागला. त्यामुळे कालिया व्याकुळ झाला. नागपत्न्या कृष्णाला शरण आल्या. कृष्णाची प्रार्थना करू लागल्या, देवा देवा, आपण आपल्या पतीला जे शिक्षा केली तो योग्यच आहे, कारण यामुळे दुर्जनांच्या पापांचा नाश होईल. आपण सर्वांनाच ज्याच्या त्याच्या कर्मानुसार दंड देता. रावणाच्या वधाच्या वेळी मंदोदरीने असेच म्हटले होते. रामचंद्र प्रभूची प्रार्थना करीत ती म्हणाली होती, माझ्या पतीची हीन कर्म या त्याच्या 3 हीन दशेला कारणीभूत होत. याचा वध करण्यात आपला कोणताच दोष नाही. नागल्या म्हणतात तसा तर आमचा पती दुष्ट नाही, कारण ती की आपण त्याच्या मस्तकावर आपले चरण ठेवले. श्रीकृष्ण कालिया नागाला म्हणाले, तुझ्यामुळे हा सर्व जलाशय विषारी झाला, म्हणून तू इथून कुठेतरी दूर निघून जा. नाग म्हणाला, प्रभो, मी जाण्याची नाकारत नाही, पण मला गरुडाचे भय वाटते. भगवान म्हणाले, माझ्या चरणाचा स्पर्श तुला झाला असल्यामुळे गरुड तुला कधीच त्रास देणार नाही. कालिया नाग गरुडाच्या भीतीनेच यमुनेच्या उदरातील पाण्यात लपून राहत होता. कालियाचा फणा तर मर्यादित होता. आमचे तर हजारो आहेत. आमचे संकल्प विकल्प म्हणजे आमचे फणेच होय. भगवंताची प्रार्थना करा की माझ्या मनाच्या कालिया नागाचे दमन करा, त्यावर आपले चरण ठेवा. कालिया नागाच्या फण्यातच विष होते, पण आमच्या एकेका इंद्रियात मनातही विष भरले आहे. एक व्यक्ती आम्हाला काट्यासारखी वाटते तर दुसरी रत्नासारखी. असे रागद्वेष विषय विकार हे विषच तर होत. जोवर इंद्रिय वासनारूप विषाने भरले आहे तोवर भक्ती घडू शकणार नाही. इंद्रियांना नव्हे, इंद्रियातील विष नष्ट करायचे आहे.
या विषयाला सत्संगाने कमी करत चला. कालिया नाग इंद्रियाध्यास होय. यमुना भक्तीत इंद्रियाध्यास झाला तर शुद्ध भक्ती घडू शकणार नाही. भोग भक्ती परस्परांचे शत्रू होत भक्तीचा बहाणा करून इंद्रियांना वाहिविणारा कालिया नाग होय. केवळ इंद्रियांनीच नव्हे तर मनानेही विषयांचा त्याग कराल तर भक्ती सिद्ध होईल. भक्तीत विलासी वृत्ती घुसली तर भक्ती नष्ट होते. भक्ती मार्गाचे आचार्य वल्लभाचार्यजी, रामानुजाचार्यजी, चैतन्य महाप्रभूजी आदी सर्व परिपूर्ण वैरागी होते. पूर्ण वैराग्याशिवाय भक्ती होऊ शकत नाही. भक्ती ज्ञान वैराग्याची जननी होय. परंतु पुढे या भक्ती मार्गात बरेच कालिया नाग विलासी लोक घुसले. त्यांनी भक्ती मार्ग विषारी करून टाकला, अपमानित केला. सेवा करणे सोपे नाही. संसार सुखाचा मनाने त्याग करणाराच देवसेवा देशसेवा करू शकतो. महाप्रभूजी म्हटले आहे, देवसेवेविषयी अनुराग, शारीरिक सुख, विलासविषयी विराग बाळगाल तरच भक्ती मार्गात प्रगती होईल. देवसेवेत देशसेवेत इंद्रियांच्या लालन पालनाला कुठेच स्थान नाही. इंद्रियांचा गुलाम देशसेवा कधीच करू शकणार नाही. सर्व इंद्रिय वासना विषयाने भरली आहे. भगवंताने सर्व दैत्यांचा नाश केला होता, पण कालियाचे फक्त दमनच केले होते, त्याला नियंत्रित केले होते. कालिया रूपी इंद्रियांचा नाश नव्हे तर दमन करायचे आहे. त्यांना विवेकाने वंश करायचा आहे. इंद्रियांचा सत्संग घडवा, त्यात त्यांना भक्ती रसाची प्राप्ती होईल, ती शुद्ध होतील. इंद्रियातून वासनाचे विष काढून टाका, त्यांना सत्संगात लावा. कालिया नागाला भगवंताने विषरहित करून रमणक द्वीपाला पाठविले होते. इंद्रियांची शुद्धी कराल तर ती भक्ती रसात लीन होऊ शकतील. इंद्रियांचा भोगाने क्षय भक्तीने पोषण होत असते. जोवर इंद्रियात वासना विष भरलेले असेल तोवर भक्तीची प्राप्ती होणार नाही. इंद्रिया ध्यास आला म्हणजे भक्ती गडूळ होऊन जाते. इंद्रियांना भोगाने नव्हे भक्ती रसाने ओले चिंब करायचे आहे. भक्तीच्या द्वारे इंद्रियांना रमण द्वीप सत्संगात रममाण करा. भक्ती मार्ग अत्युत्तम आहे. यात इंद्रिय पुष्पे भगवंताच्या चरणी व्हायचे असतात. ज्ञान मार्गात इंद्रियांशी संघर्ष करावा लागतो. इंद्रियांना मारावे लागते असे करू नका. समजावून त्यांना भक्ती मार्गाकडे वळवा. श्रीकृष्णाने दोनदा दावाग्नी गिळला होता. यमुनेच्या डोहातून कृष्ण सुखरूप बाहेर पडला तेव्हा सर्वांना आनंद झाला. ते सर्व त्या रात्री यमुनेच्या किनारीच झोपले. त्यावेळी अकस्मात दावाग्नी पेटला, ब्रजवासी घेरले गेले. तेव्हा भगवान कृष्णाने तो दावाग्नी गिळून त्याचे सर्वांचे रक्षण केले. पुढे एकदा सर्व बाळगोपाळ खेळण्यात दंग असताना चरता चरता गायी दूर निघून गेल्या. सर्वच त्यांना शोधू लागले. इतक्यात दावाग्नीने त्यांना घेरले. सर्वच मुले रक्षणासाठी कृष्णाला हाक मारू लागले. कन्हैयाने त्यांना म्हटले, आपापले डोळे बंद करा, मी मंत्राचा जप करतो. कृष्णाने विराट रूप धारण केले, दावाग्नी घेऊन टाकला. जेव्हा जेव्हा तुम्ही प्रतिकूल अवस्था रूपी दावाग्नीला घेरले जाता तेव्हा तेव्हा तुम्ही डोळे बंद करून प्रभूचे ध्यान करा. प्रतिकूल परिस्थितीमध्ये जीव जळत असतो तोच दावाग्नी होय. भगवंत अशा व्यक्तीला दिलासा देत असतो की मी तुमच्या सोबत आहे. संसार रूपी दावाग्नी भडकून चोह बाजूने जीवाला घेरून टाकीत असतो. कचेरीत वरिष्ठ अधिकाऱ्यांची भांडण होते, तो मनुष्य घरी येऊन पाहतो तो आई पत्नी यांचे भांडण चाललेले असते. अशा वेळी कुणाचा पक्ष घ्यावा, आईचा की पत्नीचा, असे दावाग्नीचे प्रसंग पंचात सर्वांवर येत असता. अशा वेळी तर त्या गोप बालकाप्रमाणे डोळे मिटून भगवंताला शरण जावे. भगवान तुमची सर्व दुःखी घेऊन टाकेल, नष्ट करील. प्रभूचा नाम जप संसारिक दावाग्नीला विझवून टाकेल. भगवंताने प्रलंबासुराचाही वध केला होता. प्रलंबासुर म्हणजे मोठमोठ्या वासना. या वासनामुळे जीव ईश्वराला भेटू शकत नाही. शब्द ब्रह्माचे चिंतन कराल, नाम जप कराल तर अंतकरणातील वासनाचा हळूहळू क्षय होईल. रास लीलेत प्रवेश करायचा असेल प्रथम सर्व दुर्गुणांचा नाश करा. दुर्गुण रहित होऊन शुद्ध झाल्यावरच जीव रास क्रीडेत सहभागी होऊ शकतो. आता बघूया वेणुगीताची महती. कृष्णाची बासरी ऐकून तिच्या मधुर स्वरांचे जे वर्णन गोपीने केले तेच वेणुगीत होय. आल्हादायक शरद ऋतू आला, वृंदावनाची शोभा काही वेगळी खुलली. मंद मंद सुगंधी वारा वाहत आहे.
कृष्णाने गायी गोपाळांसह वृंदावनात प्रवेश केला. गायी चारताना कृष्ण बासरी वाजवू लागला. बासरीच्या स्वरात गोपी तल्लीन झाल्या. बासरी वादनत नाद ब्रह्माची उपासना. बासरी जोर वाजत नाही तोवर कृष्ण दर्शन होत नाही. वेणू श्रवणाचा आनंद तो आनंद आहे की ज्याच्या समोर विषयानंद ब्रह्मानंदही तुच्छ होत. या नाद ब्रह्मासमोर सर्व आनंद तुच्छ होत. गोपी घरात राहूनच कृष्णाची बासरी ऐकू शकत होत्या. भगवंताची लीलाही पाहू शकत होत्या. गोपींना दूरदर्शन दूरश्रवणाच्या सिद्धी प्राप्त झाल्या होत्या. वेणुगीतातील श्लोक निरनिराळ्या गोपींचे आहे. श्रीधर स्वामींचे म्हणणे आहे की गीतातील वक्त्या निरनिराळ्या गोपी असल्यामुळे एका श्लोकाचा दुसऱ्याशी संबंध दिसून येत नाही. गोपी म्हणता, आमच्या डोळ्यांचे पारणे तेव्हाच फिटते की जेव्हा श्याम सुंदर श्रीकृष्ण गौर सुंदर बलराम गोप बालकांचं रानात गायी चारण्यास घेऊन येतात. आपल्या होटांवर मुरली ना धारण करून आमच्याकडे तिरक्या नजरेने पाहत राहता. अशा वेळी आम्ही मुख सौंदर्य पाहण्यात आमचे देवान विसरून जातो. बलराम श्रीकृष्ण उत्तम नटाप्रमाणे अत्यंत शोभायमान दिसत असतात. अशा श्रीकृष्णाचे दर्शन घेणारे डोळेच सार्थकी लागलेले असतात. अशा दर्शनाशिवाय डोळ्यांची सार्थकता होऊ शकत नाही. जशी सफलता डोळ्यांना कृष्ण दर्शनात मिळते तशी सफलता सर्व इंद्रिय कृष्ण सेवेत जडली असता देहाला मिळते. अगं सखे, कन्हैया बासरी वाजविता ऐक तर जरा. ही बासरी नव्हे, कृष्णाची पटराणी आहे. मी ऐकले आहे की तो जेव्हा भोजनास बसतो तेव्हा ती बासरी आपल्या कमरेला खोचलेली ठेवतो व जेव्हा झोपतो तेव्हा तो तिला आपल्या पलंगावर पोटाशी ठेवतो. मग ती बासरी त्याची पटराणी नव्हे का ग? कृष्णाचे होठ म्हणजे बासरीचे तक्के, हात गादी, डोळे दाशी, पापण्या पंखे, नथनी छत्र होय. किती सुंदर उपमा दिल्यात बघा. या बासरीचे लग्न भगवंताशी झालेले म्हणून तिला कृष्णाचा नित्य सहवास मिळत असे. या वेणूने आपल्या पूर्व जन्मात अशी कोणती तपश्चर्या केली होती की जिच्यामुळे कृष्णाच्या अधरामृताचे पान करण्याचे सौभाग्य तिला मिळाले. एका गोपीने बासरीला विचारले, अगं सखे, असे कोणते पुण्य केले की जिने करून प्रभूने तुला आपले मानले? बासरी म्हणाली, मी घोर तपश्चर्या केली. माझे पोट रिकामे, माझ्या पोटात मी काही ठेवत नाही. ती आपल्या पोटात काही ठेवत नाही म्हणून भगवंताला प्रिय वैर द्वेष कटुता इत्यादी सर्व आपण आपल्या पोटात ठेवीत असतो. सर्व गोष्टी पोटात भरून ठेवण्याला नावेत. तो जो बासरीसारखा होऊ शकतो तो देवाला आवडतो. बासरी म्हणाली, माझ्यात अनेक गुण, मी पुष्कळ कष्ट भोगले. 6 ऋतूंचे मार मी सहन केले. कुणी एकाने तर माझे पोट कोरले, त्यावर भोके पाडली तर मी चूप राहिले. इतके कष्ट मी सहन केले म्हणून देवाने मला पसंत केले. किती दुःखाचे प्रसंग येऊ, धीर सोडू नये. कमी खाणाऱ्याचे शरीर निरोगी राहते, सहनशील माणसाचे मन निरोगी राहते. बासरी आपल्या धन्याच्या इच्छेनुसार बोलत असते. त्याप्रमाणेच आपणही भगवंताच्या इच्छेनुसारच बोलत जावे. कमी खा, निरोगी राहा. थाप मारणारा अविवेकी होतो. तो स्वतःच आपला विनाश ओढवून घेतो, दुसऱ्यालाही हानी पोचवितो. आपण सर्वांचे स्वामी आहे. ईश्वर त्यांच्या इच्छेनुसारच वाणीचा उपयोग केला पाहिजे. बासरीला जसे बोलवावे तशी ती बोलते. तिच्या गाण्यामुळे सज्जन दुर्जन लहान मोठे नाग कस्तुरी मृग काय इत्यादी सर्वच डोलू लागतात. सर्वांना आनंद होईल अशी तान ती छेडते. बासरीने अनेक कष्ट सहन केले म्हणून ती प्रभूच्या सन्मुख राहिली. जो विचारपूर्वक कष्ट सहन करतो त्याची पापे जळवून जातात. मधुर बोलण्याचा निश्चय केला. कुणाचे मन दुखेल असे कधी बोलू नका. काठीचा मार माणूस विसरू शकेल पण शब्दांचा मार कधी बोलत आठवत बनतो. काही कठोरही बोलण्याचा प्रसंग आला तरी ते प्रेमाने बोला. बासरीचा एक गुण आहे की ती जेव्हा एकटी असते तेव्हा मौन राहते. तुम्ही ईश्वराच्या ध्यानाचे वेळी मौन पालन करा. कित्येक लोक शरीराने सावध असतात, तोंड बंद ठेवतात पण मनाने मात्र चालते फिरते बोलत राहतात. मौनाचा अर्थ आहे मनाने काही बोलले जाऊ नये. मनाचे मौनच सर्वोत्तम मौन होय. महाराणी बासरी मधुर स्वर बोलल्यानंतर आपल्या पोटात काही ठेवीत नाही. अगं सखे, मला तर पहा, हे वृक्षही बासरीचे स्वर ऐकून मधाच्या धारा वाहवीत आहेत. कृष्णाच्या बासरी वादनाने झाडांचा आनंद होत आहे. त्याची कन्या बासरी परमात्म्याशी विवाहित झाली आहे. एक महात्मा म्हणतात की हे तर वृक्षांचे हर्षाश्रू आहेत. त्यांची कन्या श्री कृष्णाची पटराणी झाली म्हणून त्यांना हर्ष झाला. जमिनीवर अणवाणी पायी चालण्यास
लालाला कष्ट तर होतच असतील, पण पर्वतराज कन्हैयासाठी लोण्यासारखा मऊ झालेला आहे. कृष्णाच्या पदस्पर्शाने पर्वताची कठोरता निघून गेली आहे. गिरिराज सर्वश्रेष्ठ हरिराज, तो गायींना गवत देतो. पर्वतराज कृष्णाबरोबर त्याच्या प्रिय गायींची सेवा करतो, म्हणूनच तो कृष्णाला प्रिय होय. भगवंताची सेवा करणारा वैष्णव होय, पण गाय गरिबाची सेवा करणारा महावैष्णव म्हणावा. कृष्णाच्या चरण स्पर्शाने गिरिराजाच्या अंगावर रोमांच उभे राहतात. म्हणून कुठे कुठे खड्डे पडतात, पण ते खड्डे बुजविण्याचा उपाय कृष्णाजवळ आहे. कृष्ण बासरी वाजवू लागतो तेव्हा गिरिराज आनंदाने फुलू लागतो. खड्डे बुजून जातात. अगं सखे, कन्हैया तर कदंबाच्या वृक्षावर चढून गायींना बोलावित आहे. बासरीतून नावे घेऊन तो बोलवित आहे. गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरी. गायी आनंदाने धावत येत आहे. पहा तर जरा, गायी त्या झाडाभोवती फिरत आनंदाने हंबरतायत. कृष्णाकडे कशा बघतायत, किती मनोहर दृश्य आहे ते. बघा, डोळ्यासमोर आणा तुम्ही पण. माझी एक गोष्ट सांगते. इथून मी लालाला पाहत होते तेव्हा वाटत होते की जणू काही मी कृष्णाला भेटण्यास धावत आहे. जेव्हा मी भानावर येऊन पाहते, मला लोकलज्जेची आठवण झाली. तेव्हा मी रस्त्यात थांबून पाहते, तो कितीतरी दूर धावत आल्याचे मला दिसले. मुरलीच्या या मधुर नादाने सर्व सृष्टी आनंदमय झाली. श्यामच्या त्या बासरीचा प्रताप काय सांगावा, ब्रह्मानंदाच्या शब्दातच ऐकूया. हे श्याम तेरी बासरी ने क्या सितम किया, तनका रहा न होश मेरे मन को हल लिया. ए श्याम बंसरी की मधुर टेर, सुनी प्रेम रस भरी, व्रजनारी लोक लाज कामकाज तज किया. ए श्याम नभ में चढ़े विमान, खडे देवगन सुने, मुनिर योका छुटा ध्यान, प्रेम भक्ति रस पिया. ए श्याम पशुओं ने तजी घास, पक्षी मौन हो रहे, यमुना का रुका नीर पवन थीर हो गया. हे श्याम ऐसी बजाई बंसरी, सब लोक होश गया. ब्रह्मानंद दशरण दीजिए, अभी देर क्यों किया. ए श्याम, ए श्याम, ए श्याम. नाद ब्रह्म, नाद ब्रह्माचे ऐके झाल्यावर रासक्रीडा होत असते. वेणू गीत नाद ब्रह्माची उपासना होय. नामात नामाचा लय झाल्याशिवाय नाद ब्रह्म होऊ शकत नाही. गोपीची तन्मय त्या काय सांगावी. वनात होणारा वेणू नाद त्या घरात बसून ऐकत होत्या. जेव्हा दृश्य दर्शन द्रष्टा एक होता, तेव्हा दर्शनात एकाग्रता तन्मयता होऊ शकत असते. ईश्वर तर अहर्निश बासरी वाजवून जीवाला आपल्याकडे बोलावित असतो, पण या बाहेर्या जीवाला ऐकूच येत नाही. वृंदावनातील वार्ता कृष्णाच्या कथा सांगता सांगता गोपी कृष्णमय झाला. त्याच्या हृदयात लीलांचे स्फुरण होत होते. त्यांना ध्यान धारणाची गरजच उरली नव्हती. योगी जन नाक धरून प्राणायाम करून ब्रह्मदर्शनाचा प्रयत्न करता, तरी पण ते सफल होत नाही. पण तेच ब्रह्मदर्शन गोपींना अनायशेच घडते. त्यामुळे गोपी योग्यापेक्षाही श्रेष्ठ होत प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान धारणाने जो आनंद योग्यांना मिळतो, तोच आनंद गोपींना अनायशेच मिळतो. योग्यासारखे कष्ट त्यांना सहन करावे लागत नाही. सर्व इंद्रियांना भक्ती रसाचे दान करीत गोपी कृष्णामध्ये तन्मय झाल्या. या लीलेत अनायशेच सर्व इंद्रियांचा निरोध धावतो. योग्यांना कष्टाने प्राप्त होणारा ब्रह्मानंद गोपींना नाहीसे मिळतो. गोपींची समाधी दिव्य होय, तर प्रेम सैन्यासिनी होय. त्यांनी श्रीकृष्णासाठी संसारिक सुखाचा त्याग केला आहे. शुकाचार्यासारखे योगी त्यांचे चरित्र पाहता योग्यांना असे वाटू लागले की आपण तर संसार, वस्त्रे यांचा त्याग करून सैन्याशी बनला आहोत. पण या गोपी तर संसारात राहून साड्या नेसूनही सैन्याशिनी बनल्या आहेत. शुकाचार्य तर त्यांच्या लीला अनेक करता करता वेडे झाले. ज्ञान भक्ती वाढवाल तर रासक्रीडेत प्रवेश मिळेल. व्रजवासी गोवर्धन पर्वतावर गेले होते. तुम्ही वर्षातून एकदा महिन्याची सुट्टी घेऊन पवित्र तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी वास करा. प्रवृत्तीला कमी करून निवृत्तीचा स्वीकार करा. 11 महिने नोकरी धंदा केल्यावर 1 महिना तरी तापी, नर्मदा यासारख्या पवित्र नदीकाठी राहून जप, ध्यान, कीर्तन करा. प्रत्येक वर्षी 1 महिना देवाकरता निवृत्त होऊन तीर्थवास करा. पूर्ण वर्ष घरातच राहणे इष्ट नाही. गृहस्थाचे घर भोगभूमी असते, तेथे लहान मोठे पापे होऊनच जाता. ममता विषमता आणत असते. विषमता पाप विष्णू शस्त्रनामाचे 1500 पाठ केल्याने एका विष्णू यागाचे फळ मिळते. पवित्र तीर्थात राहून तोच पाठ करा. संसारिक प्रवृत्ती गुंतले असताना योग्य रीतीने भक्ती करणे काही सोपे नाही.
घरात राहून देवाच्या समोर स्त्री संतान धनसंपत्तीची पूजा घडत असते, म्हणूनच भक्ती पूर्णपणे सफल होऊ शकत नाही. रास लीला भागवताचे फल होय. रास लीलेत रास क्रीडेत पुरुष स्त्रीचे नव्हे तर पूर्ण पुरुषोत्तम शुद्ध जीव यांचे मिलन आहे. सर्व इंद्रियांनी भक्ती रसाचे पान करणारा जो जीव आपले स्त्रीत्व पुरुषत्व विसरतो तोच गोपी होय. आपले स्त्रीत्व पुरुषत्व भाव यांचे विस्मरण करायचे आहे. जर देवभान राहील तर काम नष्ट होणार नाही. कामभाव नष्ट झाल्यावरच गोपीभाव जागत असतो. परमेश्वराचा असा आठव करा की आपले देवभानच राहू नये. ज्ञान मार्गाच्या अनुसार अज्ञानामुळे या भेदाचा आभास होतो, तो नष्ट करायचा आहे. भक्ती मार्ग या भेदाचा नाश करून अभेद सिद्ध करण्यास सांगतो. भक्तीच्या साह्याने भेदाचा नाश करून भक्त श्रीकृष्णाशी एकरूप होतो. वासनेचा क्षय झाला म्हणजे जीवन शुद्ध होत असते. पुतना रूपी वासना तृणावरत रजोगुण यांचा नाश झाल्यावर जीवन सात्विक होईल. भक्तिरस सर्वच इंद्रियांना पुष्ट करीत असतो. दावाग्नी शांत झाल्यावर वेणुगीत श्रवण करणे शक्य होते. वेणुगीतेत ब्रह्मचारिणी गोपींचा रास आहे. यज्ञ पत्नीच्या प्रसंगात विवाहिता गोपींचा रास आहे. गोवर्धन लीलेत वानप्रस्थी गोपींचा रास आहे. वेणू नादात नाद ब्रह्माची उपासना करताना गोपी तन्मय झाल्या. गोपींनी कात्यायनी व्रत केले म्हणून श्रीकृष्णाने त्यांना दिव्य वस्त्रे दान दिली. एकदा गोप बालकांना भूक लागली होती. त्यांनी कृष्णाला तसे सांगितले. कृष्णाने त्यांना यज्ञ करणाऱ्या ब्राह्मणाकडे पाठविले. ब्राह्मणाने काहीच दिले नाही, पण ब्राह्मणाच्या स्त्रियांनी त्यांना जेवू घातले. हीच आहे यज्ञपत्न्यांच्या उद्धाराची संक्षिप्त कथा. अन्नदान हे सर्वोत्तम दान होय. गरीब आणि ब्राह्मण यांच्या मुखाद्वारे भगवंत भोजन करीत असतो. सर्वांनाच यथाशक्ती जेवू घाला. आता पुढे येत आहे गोवर्धन लीला. गोवर्धन लीलेनंतर येईल रासलीला. पुढील भागात आपण गोवर्धन लीला बघूया. या ठिकाणी हा भाग संपवूया. ओम नमो भगवते वासुदेवाय सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्यादि हेतवे तापत्राय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः.